144 आणि आदिवासी विकास विभागाच्या बाब क्रमांक 195 या संदर्भामध्ये फक्त एक सूचना करण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये गेल्या अनेक वेळा सातत्यानं जात पडताळणीच्या संदर्भामध्ये चर्चा या सभागृहामध्ये झाली आणि यामध्ये व्हॅलिडिटीच्या कार्यालय जे जात पडताळणीचे कार्यालय आहे ते जिल्हा स्तरावर करावे या संदर्भातलाही निर्णय याच सभागृहामध्ये घोषित करण्यात आला। अध्यक्ष महोदय, आदिवासी असेल का समाज कल्याण विभागाच्या संदर्भामध्ये शेड्यूल कास्ट असतील, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय असतील, एनटी, व्हीजेएनटी, डीटीएनटी वगैरे जे काही आहेत, या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय जिल्हा स्तरावर अशा स्वरूपाचे कार्यालय झाले तर तातडीनं या संदर्भामधले त्यांना सर्टिफिकेट उपलब्ध होऊ शकतील ही त्याच्या मागची भावना होती। पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये अद्याप नोटिफिकेशन झाले नाही आणि माझी मागणी राहणार आहे की जिल्हा स्तरावर हे तातडीनं सुरू करण्यात यावे आणि त्याला त्या संदर्भात संपूर्ण स्टॉप देण्यात यावा। दुसरा अध्यक्ष महोदय, की या व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देत असताना राज्य सरकारने असाही निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी एक वेळ व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळालं तर त्याच्या ब्लड रिलेशन मधल्या त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना परत अशा स्वरूपाची छाननी करण्याची, पडताळणी करण्याची आवश्यकता भासू नये। कारण एक वेळ त्याला सर्टिफिकेट मिळालं, वडिलांना सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याचा मुलगा काही वेगळ्या जातीचा असू शकत नाही आणि त्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याचं व्हॅलिडिटी झालं असेल, प्रमाणपत्र तपासलेलं असेल तर परत अशा स्वरूपाचं मुलाचं प्रमाणपत्र, मुलीचं, भावाचं, बहिणीचं प्रमाणपत्र तपासण्याची आवश्यकता असता कामा नये। पण अध्यक्ष महोदय, वडिलांना मिळालेलं असलं तरी त्याच्या भावाला, बहिणीला, ब्लड रिलेशन बदलायला असलेला परत ते जातीचं सर्टिफिकेट तपासण्यासाठी अननेसेसरी त्याला परत पोलीस व्हेरिफिकेशन असेल, अन्य 50 वर्षापूर्वीचे दाखले मागवा, हे प्रकार असतात आणि त्यामुळे या प्रकारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर छळवणूक होते, पिळवणूक होते आणि मोठा खर्च होतो, वेळही वाया जातो। आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याची माझी माहिती आहे आणि त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार केव्हा करणार आहे हे दोन्ही मंत्र्यांना मी हे विचारणार आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 3 महिन्याच्या आत या संदर्भामध्ये दाखले मिळावेत। कायद्यामध्ये आपण तरतूद केली आहे की व्हॅलिडिटी करत असताना व्हॅलिडिटीच्या कायद्यानुसार 3 महिन्याच्या आत त्यांना तो दिला गेला पाहिजे। पण अध्यक्ष महोदय, 3 महिने कधीही पूर्ण होत नाही, म्हणजे 3 महिन्याच्या वरच हे दाखले मिळतात। या ठिकाणी अशी एक दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, जर राज्य सरकारचे किंवा व्हॅलिडिटीच्या माध्यमातून वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी कार्यालयाच्या माध्यमातून हे 90 दिवसाच्या आत दिलं गेलं नाही तर ते डीम टू त्यांना मिळालं असं गृहीत धरण्यात यावं। अनेकांचा संसार याच्यामध्ये उद्ध्वस्त होत असतो। अध्यक्ष महोदय, प्रवेश नाकारले जातात, शिष्यवृत्ती मिळत नाही, मिळणारे लाभ त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या हे एक 3 महिन्याच्या आत जर मिळालं नाही तर त्यांना त्या ठिकाणी मिळालं असं गृहीत धरण्यात यावं। आणि अध्यक्ष महोदय, माझी एवढीच मागणी राहणार आहे या निमित्तानं की तातडीनं जो मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे की रक्ताचं नातं असणाऱ्यांना, म्हणजे ब्लड रिलेशन, एक वेळ वडिलांना मिळालेलं सर्टिफिकेट असेल, रक्ताच्या नात्यामध्ये मिळालेलं असेल तर अशांना परत व्हॅलिडिटी करण्याची आवश्यकता असता कामा नये याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी। निर्णय घेतलेलाच आहे, नव्यानं निर्णय घ्यायची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळे मंत्री महोदय आपल्या उत्तरामध्ये, दोघेही मंत्री महोदय या उत्तरामध्ये हा निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून सुरू करणार आहे हे उत्तर मला अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, यामधून ऑनलाईन म्हणजे आपल्याला बार्टीच्या माध्यमातून एखादं सर्टिफिकेट दिल्यानंतर बार्टीकडे जातं आणि बार्टीकडे साऱ्या व्यवस्था ऑफलाईन आहे। यामध्ये विद्यार्थ्याला एक वेळ अर्ज दिला जात पडताळणीच्या संदर्भामध्ये कुणीही व्यक्तीने तर नेमकं माझं प्रकरण कुठे आहे याची माहिती त्याला मिळत नाही। त्यामुळे अशी माहिती मिळण्याच्या दृष्टिकोनातून बार्टीकडचे जे काही कम्प्युटर आहे ते अद्ययावत करणं, त्या संदर्भातले सॉफ्टवेअर आणि त्याला केव्हाही कोणत्याही क्षणाला बटन दाबलं की माझं प्रकरण आता कुठल्या कार्यालयामध्ये प्रलंबित आहे, कोणत्या कारणासाठी प्रलंबित आहे, यासाठी जी माहिती त्याला मिळाली तर त्याला ती त्रुटी दूर करायला त्याला वेळ लागणार नाही।
मग याची काळजी राज्य सरकारने घ्यावी आणि या जात पडताळणी कार्यालयाची सुरुवात तातडीने व्हावी. व्हॅलिडिटी करत असताना कोणत्याही स्थितीत एक वेळ व्हॅलिडिटी झाल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना परत व्हॅलिडिटी करण्याची आवश्यकता असता कामा नये. त्याला ते सर्टिफिकेट बिनबोभाट देण्यात यावं. या संदर्भात राज्य सरकारने आपला निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी त्वरित करावी ही विनंती आहे. मंत्री महोदय उत्तर देतील. अध्यक्ष महाराज, आता अध्यक्ष महाराज, या ठिकाणी 5:30 ला गिलोटीने उद्योग ऊर्जा कामगार विभाग